नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. असेच सहकार्य द्या आणि यापुढेही आमचा व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचेल. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बुधाची अतिचार गती आणि त्याबद्दल होणारे आणि त्याच्यावर होणारे परिणाम. तर बुध हा सध्या मेष राशीमध्ये आहे. 23 तारखेला तो वृषभ राशीत जाणार आहे. 23 मेला वृषभ राशीत जाऊन तो 1 जूनला पण वृषभ राशीत असणार आहे. 6 जूनला तो वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये जाणार आहे. म्हणजेच मित्रांनो, फक्त 13 दिवसांमध्ये बुध हा राशी परिवर्तन करत आहे. त्यामुळे याचा परिणाम होणार आहे. तर या गोष्टी पाहू शकता तुम्ही, बुध हा मिथुन राशीत आहे. आणखी आज दिनांक 22 मे रोजी आणखी 23 तारखेला म्हणजे उद्या त्याचे परिवर्तन होणार आहे आणि तो वृषभ राशीमध्ये जाणार आहे. आणखी ही कुंडली आहे 6 जूनची. या तारखेला 6 जून रोजी बुध हा मिथुन राशीत येत आहे. त्यामुळे फक्त 13 दिवसात बुध हा राशी परिवर्तन करत आहे. त्यामुळे याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर आणखी व्यवहारावर होणार आहे. बुध हा कम्युनिकेशनचा कारक आहे, वाणीचा कारक आहे, बोलण्याचा कारक आहे. त्यामुळे या काळात लोक जास्त बोलतील, म्हणजेच चांगलं बोलू शकतात किंवा भांडणे होऊ शकतात. पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये तणाव अजूनही आहे. तर हा बोलण्याच्या माध्यमातून आणखी वाढू शकतो. आणखी त्याचे रूपांतर पुन्हा युद्धामध्ये होऊ शकते. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे की 30 मेच्या आसपास युद्ध पुन्हा भडकू शकते. आणखी त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. आणखी ते युद्ध जास्त वेळ चालू शकते. तर या युद्धामध्ये या अतिचार गतीचा बुधाचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बुध हा अतिचार गतीमध्ये आहे. आणखी त्याचबरोबर तो अस्तंगत देखील आहे. त्यामुळे शेअर बाजारावर परिणाम ऑलरेडी सुरू झालेला आहे. बाजारावर दबाव आहे, बाजार पडत आहे. आणखी जर तो अतिचार गतीमध्ये गेला तर बाजार आणखी जोरदार पडण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहणे आवश्यक आहे. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत बुध हा रवीच्या मागे आहे तोपर्यंत शेअर बाजारामध्ये दबाव वाढू शकतो. इव्हन शेअर बाजार पुढील काळात पण घटू शकतो, जेव्हा जो रवीच्या पुढे असेल, परंतु थोडा कमी घटेल. तर या बुधाचा परिणाम जास्त करून टेक्नॉलॉजी शेअर्स होऊ शकतो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणखी टेलिकॉम कम्युनिकेशन या शेअरवर परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, या सेक्टरमध्ये तुम्ही सावध राहा. त्याचबरोबर इस्रायल आणखी इराण याच्यामध्ये पण तणाव वाढण्याची शक्यता वाढत आहे. जर इराण अमेरिकेची जी चर्चा आहे ती सफल झाली नाही तर इस्रायल हा इराणच्या परमाणू ठिकाणावर हल्ला करण्याची शक्यता आहे. आणखी त्याच्यामुळे पण तणाव वाढू शकतो. तर या काळामध्ये मंगळ हा ग्रह सिंह राशीत जात आहे. त्यामुळे युद्धामध्ये आणखी ट्विस्ट येत आहे. आणखी त्यामुळे युद्ध आणखी स्ट्रॉंग होणार आहे, मोठे होणार आहे. आणि मंगळ आणखी केतू यांची युती होईल पुढच्या काळामध्ये. तर त्याचा परिणाम मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर राहू समोर आहे. त्यामुळे संघर्ष आणखी मोठा होणार आहे. केतू हा विधड प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहे या युद्धाच्या काळामध्ये. तसेच युद्ध झाल्यावर व्यापारावर परिणाम होणार आहे. आणि त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये शॉर्टेज होऊ शकते. आणखी बुध हा अतिचार गतीमध्ये आहे. त्यामुळे माल हा लवकर संपू शकतो. त्यामुळे शॉर्टेज होणार आहे. आणखी त्यामुळे लोकांच्या खूप समस्या वाढू शकतात. त्याचबरोबर या काळामध्ये ज्या लोकांचे मिथुन हे लग्न आहे कुंडलीमध्ये, ते लोक खोटारडेपणाचा आधार घेऊ शकतात आणि खोटं बोलू शकतात. मिथुन लग्न असलेले व्यक्ती साधारणपणे खोटारडे असतात आणि या काळामध्ये त्या जास्तीत जास्त खोटं बोलण्याचा प्रयत्न करतील. आणखी त्यांच्या ज्या चुका आहेत त्या पांघरून घालण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे ज्यांचे मिथुन लग्न आहे अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा. आणखी त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवा. त्यांचा व्हॉट्सॲपवर लक्ष ठेवा. व्हॉट्सॲपचा तुम्ही कॉम्प्युटरवर ॲक्सेस घ्या. आणखी पहा त्यांच्या काय गतिविधी या म्हणजेच हालचाली होत आहेत. त्यांचे कोणते प्रकरण तर नाही ना, कोणाबद्दल प्रेम प्रकरण झालं नाही ना, हे जरूर पहा. कारण मिथून लागण्याच्या वेळी ह्या अशा प्रकारचे असतात, त्या फसवणारे असतात, आपल्या जोडीदाराला फसवतात.
त्यामुळे आपल्याला या बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. या कुंडलीमध्ये शुक्र देखील लाभस्थानामध्ये आहे, त्यामुळे मित्रमैत्रिणींबरोबर त्यांचे संबंध प्रस्थापित होऊ शकतात. त्यांच्याबरोबर जास्तीत फिरणे, खाणे-पिणे या गोष्टी होऊ शकतात. तर एकूणात जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार आहे. आणखी बुधाचे अतिचार गती, त्याचबरोबर मंगळ राहू षडाष्टक, मंगळकेतू युती यांचा परिणाम एकूण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आणखी शेअर बाजार हे कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा. शेअर खरेदीपासून लांब राहा. शेअर खरेदी करू नका, थांबा, करेक्शन होऊ द्या आणि त्याच्यानंतर खरेदी करण्याचा विचार करा. त्याचबरोबर शनी आणि मंगळ याचा षडाष्टक योग, शनी आणखी केतू याचा षडाष्टक योग, त्याचबरोबर शनी आणखी गुरु यांचा केंद्र योग, शनी आणखी बुध यांचा केंद्र योग याचा परिणाम देखील संघर्षाचे चाहूल देते आणि संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये संघर्ष वाढू शकतो. आणखी याचे रूपांतर महायुद्धामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मित्रांनो खूप सावध राहणे आवश्यक आहे आणि आपण आपापल्या कुटुंबाला सांभाळणे आवश्यक आहे. तर ही माहिती होती येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ग्रहांच्या योगाची आणि त्याचा परिणामची. आपल्याला माहिती आवडली नक्कीच असेल. आपल्याला जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्री स्वामी समर्थ.